सर नमस्कार लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची आनंदाची अपडेट, दोन महत्वाचे अपडेट लाडक्या बहिणीसाठी आलेले आहेत। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिली अत्यंत महत्वाची अपडेट, त्यामुळे घाबरायची आवश्यकता नाही। महिलांनो, तुमची ई-केवायसी ची काय प्रक्रिया आहे, ही केवायसी प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नसेल, काळजी करायची आवश्यकता नाही। महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री आदिताई तटकरे यांनी आजच माहिती दिली आहे आणि तुमची तारीख जी 31 मार्च ही शेवटची तारीख होती। किती? 31 मार्च या दिवशी तुम्हाला ई-केवायसी करायला मुदत दिली होती। आता ही मुदत त्या ठिकाणी वाढवून दिलेली आहे। आता तुम्हाला सांगितलं त्यांनी 30 एप्रिल, या 30 एप्रिल पर्यंत तुमची त्या ठिकाणी काय झालेली आहे, मुदत वाढवून दिलेली आहे। म्हणजे ज्या महिला असतील, ज्या महिलांनी 31 मार्च पर्यंत ई-केवायसी केली नसेल, हरकत नाहीये, तुम्ही आता 30 मार्च पर्यंत ई-केवायसी करून घ्या, काळजी करायची आवश्यकता नाही। आता लक्षात ठेवा, कोणत्या महिलांना ई-केवायसी करायसाठी मुदत दिलेली? ज्या महिलांना अजूनही हप्ते आलेले नव्हते, किंवा ज्या मागे जर पाहिलं असेल 26 लाख ज्या महिला भगिनी होत्या, ज्या अपात्र ठरल्या होत्या, या 26 लाख मधल्या खूप साऱ्या महिला आहेत ज्या महिला आता पात्र झाल्यात। नोव्हेंबर डिसेंबर पासून त्यांना जानेवारीचा हप्ता आलेला आहे आणि आता फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा आला। परंतु ज्या महिला असतील ज्यांना जानेवारीचा अजूनही हप्ता आला नसेल किंवा फेब्रुवारीचा अजूनही हप्ता नसेल, त्या महिलांकडे शेवटचा पर्याय ई-केवायसी करा। एक तुमच्या अंगणवाडी सेवेकडे जा किंवा ऑनलाईन प्रक्रियेत तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया करा, कुठलीही चालते, काही प्रॉब्लेम नाही। अनेक महिला अंगणवाडी सेवेकडे गेल्यात आणि त्यांना सुद्धा ई-केवायसी केल्यानंतर पैसे यायला सुरुवात झालेली आहे। शेवटची तारीख लक्षात ठेवा, 30 एप्रिल ही तुमची ई-केवायसी करण्यासाठी शेवटची मुदत। दुसरी महत्वाची बातमी असे की जसं आत्ताच तुम्हाला फेब्रुवारी हा जो महिना आहे, या फेब्रुवारी महिन्याचे लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले, किती? 1500 रुपये। आता लगेच अनेक जणांची कमेंट आहे की सर मार्च महिन्याचे पैसे कधी? तर त्या संदर्भात सुद्धा महिला बाल कल्याण खात्याचे मंत्री यांना क्वेश्चन केला असता त्यांनी माहिती दिलेली आहे की लवकरच आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जसे आजपर्यंत पैसे दिले त्याप्रमाणे या मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये वितरित करणार आहे। 2100 रुपये जे काय देणार होतं सरकार, शक्यता आहे शेवटचं जे काय वर्ष असेल त्या वर्षापासून तुम्हाला निवडणुकीचं शेवटचं वर्ष 2100 मिळू शकतात। सध्याच्याला तुम्हाला जे काय पैसे आहेत ते 1500 रुपयेच मिळणार आहे। म्हणजे मार्च महिना सुद्धा अनेकाचं महिना होतं की मार्च एप्रिल पासून 2100 रुपये मिळतील, पण शक्यता आहे सध्याच्याला 1500 मिळतात। हे 1500 रुपये तुमच्या खात्यात वितरित होणार आहे। ही महिलांसाठी गुड न्यूज लवकरच होणार आहे। त्यासोबत ई-केवायसी नसेल केली पटकन करून घ्या। एक तर ऑनलाईन प्रकारे ई-केवायसी करून घ्या किंवा त्या ठिकाणी तुमच्या गावातल्या अंगणवाडी सेवेकडे जा, तिथं सुद्धा तुम्ही ई-केवायसी करू शकता। तर नुसतं ऑनलाईनच नाही तर अंगणवाडी सेवेकडे डॉक्युमेंट दिल्याच्या नंतर अनेक महिला नाही तर लाखो महिला आहेत ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नव्हता, परंतु जानेवारीचा सुद्धा हप्ता आलाय आणि आता फेब्रुवारीत सुद्धा हप्ता आलेला आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा जाऊ शकता। तुम्हाला जे शक्य असेल त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, ई-केवायसी करू शकता। आता ई-केवायसी ची नवीन तारीख किती आहे, तर ती आहे 30 एप्रिल। ते आहे 30 एप्रिल या तारखेपर्यंत तुम्ही ई-केवायसी करू शकता। ही कोणासाठी आहे? ज्या महिलांना अद्याप जानेवारीचा सुद्धा हप्ता आला नाहीये आणि अद्याप फेब्रुवारीचा हप्ता आला नाही, अशा महिलांनी ई-केवायसी करायची। ज्या महिलांना जानेवारीचा आलाय, फेब्रुवारीचा आलाय, ई-केवायसी करायची आवश्यकता नाही, बळ जायची नाही। हाय ती प्रक्रिया बंद पाडताना पैसे ते पण सुद्धा बंद होतील, तसं करू नका। ई-केवायसी करताना दोन्ही ठिकाणी नो करायचं की येस करायचं ते अनेक वेळा सांगितलेले, ते चेक करून घ्या। ठीक आहे, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण लवकरच तुमच्या खात्यात या मार्च महिन्याच्या हप्त्याचे सुद्धा 1500 रुपये जमा होणार आहेत, ते सुद्धा बघून घ्या। आजच महिला व बालकल्याण खात्याचे मंत्री आदिताई तटकरे त्या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली, ई-केवायसी ची माहिती आणि तुमच्या मार्च महिन्याच्या हप्त्या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे। ठीक आहे, या दोन्ही गुड न्यूज तुमच्यासाठी होत्या। थांबतोय, सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। अनेक जण आहेत लाईक करत आहेत, लाईक सुद्धा करा। नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून द्या। ही तुमची अधिकृत वेबसाईट आहे, या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली, मुखपृष्ठ दिलेलं आहे, हे मुखपृष्ठ आहे, योजनेची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आवश्यक कुठले कागदपत्र ती सगळे दिलेले आहेत। अर्जाचं लॉग इन सुद्धा तुम्हाला तुमच्या लॉग इन आयडीवर जाऊन इथं तुम्हाला लॉग इन करायचं, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि या प्रकारे तुम्ही इथून सुद्धा तुमची काय करू शकता, ई-केवायसी प्रक्रिया आहे ती करू शकता। ठीक आहे, चलो हे तुमचं होमवरती आलेलं आहे, इथून जाऊन तुम्ही काय करू शकता, तुमची ई-केवायसी प्रक्रिया करू शकता। थांबतो, हा लाईक करून द्या सर्वांनी।